नमस्कार. आशिष तांबे. नमस्कार, दिवाळी तांबे. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल @फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये. आज आम्ही घेऊन आलो आहोत एका मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू. चित्रपटाचं नाव आहे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट पाहावा आणि प्रत्येक मराठी माणसाला या चित्रपटाचा अभिमान वाटावा असा हा चित्रपट आहे. इतक्या गंभीर मुद्द्यांपैकी हा एक गंभीर मुद्दा की आपली मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकवण्याकरता हेमंत डोबेंनी मराठी शाळा शिल्लक राहाव्यात ह्याच्यावरती हा चित्रपट बनवलेला आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. साधारणतः ट्रेलरवरनं प्लॉटचा आपल्याला अंदाज आलेला आहे. क्रांतिज्योती विद्यालय ही कोकणातली एक शाळा. तिला 100 वर्ष झालेली असतात आणि पटसंख्या अभावी किंवा स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इश्यूज दाखवून तिला बंद करण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्याच्या जागी इंटरनॅशनल स्कूल उभारायचा निर्णय घेतलेला असतो. अशा वेळेला शाळेचे मुख्याध्यापक दिनकर शिर्के हे सर्व आपल्या माजी विद्यार्थ्यांना बोलवतात आणि त्यांच्या मदतीने ही शाळा कशी काय वाचवतात किंवा त्यांची ही धडपड हे कम्प्लिटली ह्या पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेले आहे. हेमंत डोमेंचं कौतुक आहे मुख्य दोन गोष्टींसाठी. एक तर इतका संवेदनशील विषय त्यांनी घेतला चित्रपट बनवण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे आमच्या सर्वांच्या आवडत्या प्राजक्ताला तुम्ही मराठीमध्ये आणलेला आहे. विषयाबद्दल तर तुम्हाला मगाशी देव्यानी बोलल्याच होत्या. कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर कलाकारांची निवड अतिशय उत्तम आहे. सचिन खेडेकर हे याच्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकाची भूमिका प्ले करत आहेत, आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की एक मुलगा जो या शाळेत लहानाचा मोठा होतो, शाळेतच ते शिकतो, त्याच शाळेतनं तो शिकून बाहेर पडतो आणि नंतर तिथेच तो एक शिक्षक म्हणून रुजू होतो. त्याच शाळेत तो मुख्याध्यापकापर्यंत जातो आणि तिथूनच तो रिटायर होतो. तेव्हा त्या व्यक्तीला त्या शाळेबद्दल असलेली अटॅचमेंट किती असेल ते बघा. आणि ह्याच्यासाठी त्यांची जी तळमळ आहे की आता ही शाळा पडू नये, हा रोल सचिन खेडेकरांच्या वाटेला आलेला आहे आणि त्यांनी तो खरंच अतिशय उत्तम साकार केलेला आहे. अमेय वाघ सगळ्यात भाऊखाऊ भूमिकेमध्ये आहे ह्याच्यामध्ये. एका BMCC पुण्याच्या कॉलेजमध्ये शिकलेल्या मुलाला एका आगरी युवकाची भूमिका ह्याच्यात करायची आहे. त्याच्यामुळे त्यांनी ती साकारणं आहे त्याच्यासाठी चॅलेंज होतच, आणि ते चॅलेंज त्यांनी अतिशय छान रित्या हँडल केलेलं आहे. त्यांनी जी काय पडद्यावर धमाल केली आहे ती तुम्हाला चित्रपट बघूनच कळू शकतं. प्राजक्ता कोळीचा वावर हा अखंड चित्रपटामध्ये अतिशय आय प्लीजिंग तर आहेच, पण मला या मुलीचं कौतुक काय वाटतं की ह्या मुलीचा अभिनय हा अख्ख्या शरीरामध्ये आहे. त्याच्यामुळे तिला तिचा प्रेझेन्स, तिची बॉडी लँग्वेज, आणि तिला जरी संवाद कमी असले तरी सुद्धा ती संवाद फेक, मुद्राभिनय आणि डोळ्यातून होणाऱ्या तिचा अभिनय हा इतका कमाल आहे की एक इंडिपेंडेंट मुलगी जी आज स्वित्झर्लंडला सेटल झालेली आहे, तरी सुद्धा जेव्हा तिला आपलं पूर्वीचं प्रेम मिळतं आणि त्यात जे काही झालेलं आहे, हे जे काही ती पडद्यावर साकार करते, खरंच सुंदर प्राजक्ता. खूप खूप कौतुक आहे आणि खूप खूप धन्यवाद मराठीत आल्याबद्दल. तिसरं नाव मी घेईन ते म्हणजे अर्थातच क्षितिज जोग यांचं. कारण क्षितिज जोग यांना इतकी विरुद्ध भूमिका इथे त्यांनी केलेली आहे जी झिम्मामध्ये त्या एक अतिशय संवेदनशील असल्या तरी सुद्धा बुजऱ्या एका गृहिणीची भूमिकेमध्ये त्या आहेत, की जिथे नवरा गेल्यानंतर त्यांच्यावर प्रेशर आहे, आपण कसं करू शकू, म्हणजे जगायचा कॉन्फिडन्सच विसरलेल्या होत्या. अशा भूमिकेतून इथे एकदम डॅशिंग UPSC क्लिअर केलेली मुलगी जेव्हा शाळेमध्ये येते आणि कोण येत आहे तिच्या वाट्यामध्ये, त्याच्या इन्फॉर्मेशन्स काढून त्याला धडे शिकवायच्या ज्या तयारीत राहते, ते कमालीचं वाखाणण्यासारखं काम त्यांचं आहे. इथे अजून एक मोठी गोष्ट त्यांच्या बाबतीत घडते, म्हणजे संपूर्ण चित्रपटामध्ये ते स्वतःच्याच वडिलांच्या अगेन्स्ट ॲज अ विलन म्हणून अनंत जो प्ले करतात त्यांच्या अगेन्स्ट त्या उभ्या आहेत, आणि ही जुगलबंदी नक्कीच तुम्ही पडद्यावर बघू शकता. सिद्धार्थ चांदेकर ह्या चित्रपटामध्ये त्यांच्याच भूमिकेत आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ते एका हिरोच्या भूमिकेमध्ये आहेत या चित्रपटामध्ये. ते छान तर दिसतातच, त्याच्यामुळे हिरो पर्सनॅलिटी जे काही फिल्ममध्ये दाखवायचं ते दाखवलं गेलेलं आहे. त्यांनी ते अतिशय चांगलं साकार केलेलं आहे. आणि इथेही मला हेमंत डोबेंचं कौतुक वाटतं की आपला प्रिय मित्र जरी असला तरी उगीच अननेसेसरी त्याला त्याच्या रोलची लेंथ वाढवलेली नाही, त्याला लिमिटमध्ये ठेवलं गेलेलं आहे, आणि तेच चित्रपटाचं यश आहे. त्याच्यामुळे जे काही चित्रपटामध्ये घडत असतं ते बघायला आवडतं.
एक ऑड जोडी आपल्या समोर पडद्यावर इथे येते. ते म्हणजे पुष्कराज आणि कादंबरी. म्हणजे वयातलं अंतर म्हणा किंवा काही या हिशोबाने मी ऑड म्हटलं. पण दोघंही एकमेकाला इतके कॉम्प्लिमेंट करतात पूर्ण सिनेमामध्ये आणि खरोखरच एक उत्तम कपल आपल्याला पडद्यावरती ते नक्कीच साकारून दाखवतात. पुष्कराजच्या बाबतीत बोलायचं झालं तर कॉमेडी सेन्स अफाट आहे. त्याचं काही वेगळं सांगायला नको आणि दिग्दर्शकांनी त्याचा इथे उपयोग तर नक्कीच करून घेतलेला आहे त्यांचा. पण भावनिक प्रसंगामध्ये तुम्हाला मी काय सांगू, भावनिक प्रसंग जेव्हा जेव्हा येतो तेव्हा पुष्कराज त्यांच्यातल्या कलाकाराची ताकद आपल्याला नक्कीच दाखवून देतात. तसं आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या चित्रपटामध्ये हरीश दुधाणेही आहेतच आणि हरीश दुधाणे हा त्यांच्या ग्रुपमधलेच आहेत ते. त्याच्यामुळे कम्फर्टेबल असतातच ते त्यांच्या रोलमध्ये. त्यांना जो रोल दिलाय तो त्यांनी चांगला साकारलेला आहे. चित्रपटामध्ये 3 मोठे असे कलाकार आहेत, की जे मोठे आहेत पण रोल खूप कमी आहेत. सायली संजीव, निर्मिती सावंत आणि जितेंद्र जोशी. तिघांनीही आपले कामामधला ठसा तर उमटवलेला आहे. त्याच्याबद्दल काही म्हणजे निर्मितीताई आणि जितेंद्रबद्दल काही बोलण्याची गरजच नाही. पण मला विशेष कौतुक सायली संजीवचं वाटतं कारण तिला फक्त 2 सीन्स आहेत. फक्त. आणि तरीही ती शेवटपर्यंत लक्षात राहते. अर्थात या दिग्दर्शकाचंही कौशल्य आहे, की ते सीन कधी आणायचे पडद्यावर एडिटिंगचं वगैरे सगळ्यांचंच. पण नक्कीच हे खूप पाखडण्यासारखं आहे. मराठी चित्रपट आहे आणि ते सुद्धा मराठी माध्यमाचा विषय घेऊन आलेला चित्रपट आहे. त्याच्यामुळे संवाद हे खरंच खूप महत्त्वाचे आहेत आणि काही-काही संवाद तर मी तुम्हाला काय सांगू, तुमचा एकदम काळजाचा ठाव घेतात. अ, सांगायचं झालं तर उदाहरणार्थ छापखाना आणि कारखाना यातला फरक आहे. म्हणजे जगताप तुम्ही इथे छापखाना उभारणार आहात, त्याच्यातनं तुम्हाला पैसे मिळतील. व्हेअर आम्ही इथे हा कारखाना आहे, जिथे आम्ही अतिशय उत्तम तल्लख बाहेरच्या जगामध्ये तोंड देऊ शकतील अशी अशी मुलं तयार करतो आणि आम्ही तसे कारागीर आहोत. त्याचप्रमाणे आपला स्वतःचा परीघ आपल्याला माहिती असेल, महाराष्ट्राचा परीघ तुम्ही नीट ओळखलात, तर तुम्हाला अख्खा जगाचा भूगोल समजायला अजिबात कठीण जाणार नाही. त्याच पद्धतीमध्ये शिक्षण, तुमचं आजकालचं शिक्षक हे पगारी झालेत आणि शिक्षण बाजारू झालंय. डायलॉगची स्ट्रेंथ जबरदस्त आहे, ती तुमच्या काळजाला जाऊन ताबडतोब भेटते. चित्रपटामध्ये गाणी आहेत, पण एक गाणं खरंच खूप लक्षात ठेवण्यासारखं आहे. ते म्हणजे स्वर्गात आकाशगंगा. लहान मुलांचं असतानाचं ते गाणं मग ते मोठं झाल्यानंतर म्हणतात. त्यात सगळे शिक्षक पण इन्व्हॉल्व्ड होतात. रोहित राऊतला खूप धन्यवाद. इतकं सुंदर गाणं त्यांनी गायलेलं आहे आणि सर्व कलाकारांनी पडद्यावरती एकत्र येऊन त्याच्या अभिनयाने, नृत्य कौशल्याने आणि अनेक कॉमिक सेन्सनी हे गाणं पडद्यावरती आपल्याला एकदम प्रेक्षणीय असं ठरतं आणि अर्थातच कोकणाचं बॅकग्राऊंड आहेच. चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे कास्टिंग. कलाकारांची यात झालेली निवड अत्यंत उत्तम आहे. प्रत्येकाने आपापला अभिनय अत्यंत उत्तम रीतीने साकारलेला आहे. मग ते शिपाई असो, माजी विद्यार्थी असो किंवा मुख्याध्यापक असो. अजून एका कलाकाराबद्दल इथे बोलायला नक्की आवडेल, कारण बऱ्याच वर्षांनी त्यांनी या चित्रपटात पदार्पण केले. त्या म्हणजे चिन्मय सुमित. अर्थात त्या ऍक्टिव्हिस्ट आहेत. मराठी शाळा वाचवण्याबद्दल त्या अत्यंत सक्रिय असतात. त्यामुळे हा विषय त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. ह्या चित्रपटात त्या डायरेक्टली जरी रिलेटेड नसल्या तरी इनडायरेक्टली आहेत. त्यांनी इथे प्राजक्ता कोळी यांच्या आईची भूमिका साकारलेली आहे. लग्नाला थोडासा उशीर झाल्यामुळे दाखवलेली जी तळमळ आहे, अर्थात त्यांच्या भूमिकेला थोडी विनोदी झालर आहे, ती त्यांनी अत्यंत छान साकारलेली आहे. आणि तिसरी जमेची बाजू म्हणाल तर कोकण सौंदर्य. म्हणजे घरत गणपतीनंतर कोकण सौंदर्य दाखवलं आहे अजून ते ह्या चित्रपटाने, तेही अत्यंत नयनरम्य आहे. चित्रपटात निगेटिव्ह असं नाही मी म्हणणार, पण काहीतरी असं वेगळं म्हणजे अजून वेगळं झालं असतं तर कदाचित अजून जास्ती चित्रपटाला रंगत आली असती. ते म्हणजे कादंबरी कदम आणि त्यांच्या आईविषयी जो काही चित्रपटामध्ये संवाद येतो तो असा मध्येच सोडून दिल्यासारखा वाटला. त्याच्यामुळे थोडं उगीच रूडनेस त्यांच्या व्यक्तिरेखेला प्राप्त झालं कारण नसताना, ही एक गोष्ट आहे. त्याचप्रमाणे शाळेच्या संदर्भात जे काही लिगल काम घडतं त्याचा कुठेही कोर्ट सीन वगैरे दाखवला गेलेला नाहीये. सो काही गोष्टी अध्यारूप धरायला लागतात आपल्याला. चित्रपटाची टोटल लेंथ पाहता कोर्ट सीन जर का आले असते तर त्याला जास्ती अजून इम्पॅक्ट आला असता. त्याचप्रमाणे चित्रपटाचा पहिला जो पूर्वार्ध आहे तो थोडा जास्ती ताणला गेल्यासारखा वाटतो. त्याच्यामुळे ही कदाचित थोडा कमी केला असता तर अजून
प्रसंगाला इतर प्रसंगांमध्ये अजून जास्ती रंगत आली असती. हा चित्रपट जरी फॅमिली चित्रपट असला ना, तरी मी तुम्हाला एक नक्की सांगेन, की आपल्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणींबरोबर जाऊन बघण्यात जास्त मजा आहे. कारण गोंगाट चालू असताना वाजलेलं डस्टर आणि मिळालेली कौतुकाची थाप मिळाल्यानंतर मिळालेली लिमलेटची गोळी हे आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करण्यात खूप मजा येईल. आणि म्हणून हा पिक्चर बघताना आपण 2 पिक्चर बघतो असं वाटतं. एक समोर चालू असलेला चित्रपट आणि एक आपल्या मनातला चित्रपट जो आपण ह्याच्याबरोबर अनुभवतो. ओव्हरऑल चित्रपट पाहताना खूप मजा येते. एक जिव्हाळ्याचा विषय हेमंत डोमेने हँडल केल्याबद्दल हेमंत डोमेंचे खूप 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 धन्यवाद. 2 गोष्टी मी तुम्हाला प्रामुख्याने सांगू इच्छितो आणि त्यासाठी हेमंत डोमेंचं कौतुक आहे. चित्रपट जेव्हा सुरू होतो, तेव्हा हेमंत डोमेनी स्वतःहून अनेक लोकांचे धन्यवाद मानलेले आहेत. त्याच्यात त्यांच्या आई-वडिलांचे पण त्यांनी धन्यवाद मानलेले आहेत, की तुम्ही मला मराठी शाळेमध्ये घातलं आहे, त्याबद्दल खरोखर खूप धन्यवाद. त्याचबरोबर शाळा सुरू करण्यासाठी अनेक लोकांनी जी मेहनत घेतली, म्हणजे फुलेबाई असेल किंवा धोंडो केशव कर्वे ह्या सगळ्यांचा त्यांनी उल्लेख करणं अजिबात टाळलं नाही. त्याचप्रमाणे चित्रपट जेव्हा संपतो तेव्हा मराठी माध्यमातून अनेक जे हिरे आपल्या आज भारताला मिळाले त्या सगळ्यांचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल, झहीर खानचं नाव आहे, धनराज पिल्लईचं नाव आहे. सो अशी अनेक माणसं आपल्या भाषेतून शिक्षण घेऊन गेलेली आहेत. हे आपल्याला हेमंत डोमे नक्की इथे सांगू इच्छितात. अर्थातच एवढ्या सगळ्या लोकांची नावं घेत असताना ते सिद्धेश लोहारे हा जो सध्या खूप ऍक्टिव्हिस्ट आहे मराठी शाळा वाचवण्यासाठी मुलगा, त्याचा उल्लेख करताना ते विसरत नाहीत. हे मन किती कौतुक करायचं. खरंच खरंच खूप धन्यवाद. फर्स्ट डे पोस्ट शो कडून आम्ही या चित्रपटाला देतो आहोत 4 स्टार आणि आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सर्वांनी हा जाऊन चित्रपट नक्की नक्की. थिएटरमध्ये बघा, आपल्या मित्रमंडळींबरोबर बघा आणि असेच रिव्ह्यूज तुम्हाला ऐकायचे असतील तर आमचा चॅनल जो आहे फर्स्ट डे फर्स्ट शो ह्याला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे त्याच्या लिंक्स तुम्हाला येऊन जातील, नोटिफिकेशन येऊन जाईल आणि प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया असाच एका रिव्ह्यू